न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। उपजिल्हाधिकारी वैजापूर, तहसीलदार वैजापूर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ई-पीक पाहणी सुविधा ॲप पूर्ववत करण्याबाबत दिले निवेदन। राज्य शासनाने ई-पीक पाहणी ही केवळ तलाठी व त्यांच्या सहाय्यकामार्फत करण्याचा घेतलेला असून तो निर्णय अगदी योग्यच आहे। आम्ही त्या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो, परंतु तो निर्णय तसाच ठेवून सदर पीक पेरा नोंदणी ॲप पूर्वीप्रमाणे सर्वांसाठी तातडीने खुले ठेवावे, जेणेकरून जाणकार व सक्षम शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल ॲपवरून थेट पीक पेरा नोंदणी करता येईल। तशी सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाच्या संयुक्त वतीने करण्यात आली आहे। उपजिल्हाधिकारी वैजापूर यांना शरदचंद्र पवार साहेब व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या तालुका अध्यक्षांनी संयुक्त निवेदन देण्यात आले। निवेदन देताना प्रकाश बापू ठुबे पाटील तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब पक्ष वैजापूर, नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष दत्तात्रेय पाटील त्रिभुवन, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब आबा भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष राजू काका कराळे, गणेशराव चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या अडचणी काय? यावेळी प्रकाश बापू ठुबे पाटील म्हणाले, यापूर्वी सुशिक्षित शेतकरी स्वतः मोबाईल ॲपद्वारे पीक नोंद करू शकत होता, मात्र आता फक्त तलाठीत सहाय्यकामार्फत नोंद होणार आहे। तसे केल्यास वेळेत सर्व शेतकऱ्यांची पीक नोंद होणार नाही, कारण एका गावासाठी 1-2 सहाय्यक असून केवळ 10 रुपये मानधनावर ते काम करणार आहे, तेही वेळेवर भेटेल यांची शाश्वती नाही। 1 किंवा 2 सहाय्यक विहित कालावधीत पूर्ण गावाची नोंद करू शकणार नाहीत, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल। यासाठी अत्यंत महत्त्वाच्या शासनाकडे 3 ठळक मागण्या खालीलप्रमाणे करण्यात आल्या। 1. पूर्वीप्रमाणे सुविधा सुरू करावी, शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲपवरून स्वतः नोंद करण्याची परवानगी पुन्हा द्यावी। 2. पर्यायी व्यवस्था ठेवावी, ज्यांना ॲप वापरता येत नाही त्यांच्यासाठी तलाठीत सहाय्यकामार्फत नोंदणी सुरू ठेवावी। 3. तात्काळ निर्णय घ्यावा, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून याबाबत तातडीने निर्णय घेऊन आदेश निर्गमित करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांनाही व तलाठी सहाय्यक यांनाही सदर पीक पेरा नोंद सोपी होईल। ईमेलद्वारेही पाठवले निवेदन। सदर निवेदनाची प्रत ईमेलद्वारे माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य आणि माननीय प्रधान सचिव महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई, माननीय जिल्हाधिकारी साहेब छत्रपती संभाजीनगर, माननीय तहसीलदार साहेब वैजापूर, माननीय तालुका कृषी अधिकारी साहेब वैजापूर, माननीय गटविकास अधिकारी साहेब वैजापूर यांनाही निवेदन प्रती देण्यात आल्या। सरकारने सदर निवेदनावर गांभीर्याने विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।